दिवसभराच्या बातम्या। मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत। मराठा जनजागृती शांतता रॅलीला हिंगोली जिल्ह्यात बांधवांनी मोठा प्रतिसाद दिला। मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं ही मागणी असल्याचं जरांगे यांनी ठणकावून सांगितलं। भुजबळांचं ऐकलं तर सरकारला महागात पडेल असा इशाराही त्यांनी दिलाय। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका इथे सकल मराठा समाजाच्या वतीनं भव्य स्वागत करण्यात आलं। जेसीबीतून फुलांची उधळण करत जरांगे पाटलांचं स्वागत झालं। 30 फूट मोठा आणि तब्बल 150 किलोच्या गुलाबांचा हार देखील यावेळी चर्चेचा विषय ठरला। मराठवाडा विदर्भ सीमेवर असलेल्या कनेर गावातून मराठा जनजागृती शांतता रॅलीला सुरुवात करण्यात आली। यावेळी शेजारच्या अनेक गावातून हजारोंचा जनसमुदाय स्वागतासाठी जमला होता। 6 जुलै ते 13 जुलैपर्यंत मराठा जनजागृती शांतता रॅली काढण्यात येणार आहे। ही रॅली 6 जुलै हिंगोली, 7 जुलै परभणी, 8 जुलै नांदेड, 9 जुलै लातूर, 10 जुलै धाराशिव, 11 जुलै बीड, 12 जुलै जालना आणि 13 जुलै छत्रपती संभाजीनगरला पोहोचणार आहे। तर पुढील आंदोलनाची दिशा 13 जुलै नंतर स्पष्ट करणार असल्याचं मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं। मी सरकारला जाहीरपणाने सांगतोय, 13 तारखेच्या आत मराठ्यांना आरक्षण द्या। जर ओबीसीतून आरक्षण नाही दिलं, 13 तारखेच्या नंतर निर्णय झालेला तुम्हाला झेपायचा नाही। सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्याच्या मागणीवर ठाम असल्याचं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवला, त्यामुळे त्यांनी आता सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा अशी मागणी जी आहे ती जरांगे पाटलांनी केली आहे। मागणी मान्य झाली नाही तर 288 जागांवर पाडू असा इशाराही जरांगे पाटलांनी दिला। यावेळी जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ यांचा समाचार घेतला। या राज्यात मराठ्यांशिवाय पाणही हल्ला नाही पाहिजे, मराठ्यांनी सिद्ध केलंय। आणि पुढच्याही काळात जर आपल्याला आरक्षण नाही दिलं तर राज्यातल्या मराठ्यांची बैठक घेऊन 288 उमेदवार उभे करायचे का 288 पाडायचे। ओबीसी आरक्षणासाठी मैदानात उतरलेले लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर तोफ टाकली। सरसकट आरक्षणाला विरोध असल्याचं त्यांनी सांगितलं। सगळे सोयऱ्यांबद्दल कोणतीही व्याख्या नाही याकडे त्यांनी लक्ष वेधलं। कुणबीला का विरोध करेन असा प्रश्न त्यांनी विचारला। जरांगे पाटलांनी 288 उमेदवार पाडायचं ठरवलेलं आहे, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत। हे पडले पाहिजेत सगळे, प्रश्नच नाही। मराठा समाजाला आरक्षण मिळालं तर त्यांची परिस्थिती लगेच बदलणार नाही याकडे लक्ष्मण हाकेंनी लक्ष वेधलं। मराठा बांधवांवर सध्या बेरोजगारीची वेळ आली आहे, त्याला ओबीसी आरक्षण जबाबदार नाही असं लक्ष्मण हाकेंनी सांगितलं। की आंदोलनाचं नेतृत्व कोण करतंय, त्याची डेप्थ काय, त्याचं संविधानाबद्दलचा अप्रोच काय, त्याचं नॉलेज काय, मी नेहमी या गोष्टी मांडत आलोय तुमच्या समोर। जर 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 त्या चळवळीचं नेतृत्व प्रत्येक आंदोलनाला आपली मागणी आणि भूमिका बदलत असेल तर त्या आंदोलनाला यश कसं भेटेल? मराठवाडा आणि विदर्भातील मराठ्यांचा व्यवसाय हा शेतीचा आहे। विदर्भातील मराठे कुणबी आहेत आणि त्यांच्यासोबत मराठवाड्यातील मराठा समाजाचा रोटीबेटी व्यवहार होतो असं सांगतानाच कुणब्यांची पोटजात मराठा होत नाही का असा सवाल जरांगे पाटलांनी उपस्थित केला। जरांगे पाटील पुन्हा एकदा त्यांचे मुद्दे घेऊन रॅलीच्या माध्यमातून मराठा समाजात मिसळत आहेत, त्यामुळे आता राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे राज्याचं लक्ष लागलं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।